नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. असे काही प्रश्न आहे जे प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारले गेलेले आहेत. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, इन मीन 3.5 या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? इन मीन 3.5. तुमच्यासाठी वेळ आहे 4 ते 5 सेकंद. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे फारच थोडी माणसे. इन मीन 3.5 म्हणजे काय? फारच थोडी माणसे. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? खूप सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर यायलाच पाहिजे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे रायगड. महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार रायगड जिल्ह्यास म्हणतात. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी समानार्थी शब्दांचा कोणता गट बरोबर आहे? कोणता गट बरोबर आहे? पहिला पर्याय पहा, रजनी, निशा, विभावरी. विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही पहिला गट आहे हा समानार्थी शब्दांचा गट आहे आणि बरोबर आहे. रजनी म्हणजे काय? रात्र. निशा म्हणजे काय? रात्र. विभावरी म्हणजे काय? रात्र. म्हणजे रात्र या शब्दाला हे तीनही शब्द समानार्थी आहे. पहिला पर्याय बरोबर आहे. दुसरा पर्याय पाहू. सरोज, नीरज, पद्म, अरविंद. विद्यार्थी मित्रांनो, सरोज म्हणजे कमळ, नीरज म्हणजे कमळ, पद्म म्हणजे कमळ, अरविंद म्हणजे कमळ. म्हणजे पर्याय नंबर 2 कमळ या शब्दाला समानार्थी शब्द आहे. दुसरा पर्याय बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा. सदन, भवन, निवास, निलय. निलय. विद्यार्थी मित्रांनो, सदन म्हणजे घर, भवन म्हणजे घर, निवास म्हणजे घर, निलय म्हणजे घर. म्हणजे तिसरा पर्याय घर या शब्दाला समानार्थी आहे. आपल्याला काय विचारलं? खालीलपैकी समानार्थी शब्दांचा कोणता गट बरोबर आहे? तीनही पर्याय बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे सर्व बरोबर. सर्व बरोबर. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा कोणता? याचं उत्तर यायलाच पाहिजे. महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा कोणता? तर रत्नागिरी. कोणता जिल्हा आहे? रत्नागिरी. पुढील प्रश्न पहा. खालील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. जोडे फाटणे. जोडे फाटणे याचा अर्थ काय होतो? पर्याय पहा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे खूप हेलपाटे घालणे म्हणजेच काय? जोडे फाटणे. खूप हेलपाटे घालणे म्हणजेच जोडे फाटणे. पुढील प्रश्न पहा. जुन्या मराठी कवींचा जिल्हा कोणता? उत्तर यायलाच पाहिजे. जुन्या मराठी कवींचा जिल्हा कोणता? योग्य उत्तर आहे बीड. जुन्या मराठी कवींचा जिल्हा बीड. पुढील प्रश्न पहा. दीनमित्र हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? दीनमित्र. विद्यार्थी मित्रांनो, 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. उत्तर यायलाच पाहिजे. दीनमित्र हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर मुकुंदराव पाटील. मुकुंदराव पाटील यांचं वृत्तपत्र आहे दीनमित्र. पुढील प्रश्न पहा. गोदावरी नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहे? पर्याय पहा. विचार करून उत्तर सांगायचं आहे. पहिला पर्याय आहे नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, नाशिक शहर गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. दुसरा पर्याय आहे कोपरगाव. कोपरगाव शहर गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. तिसरा पर्याय आहे पैठण. पैठण शहर सुद्धा गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. तोंडी पाठ करून ठेवा. नाशिक, कोपरगाव आणि पैठण गोदावरी नदीकाठी वसलेले शहर आहे. पुढे पहा. दामोदर खोरे प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे.
दामोदर खोरे प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर झारखंड आणि पश्चिम बंगाल. लक्षात ठेवा, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये दामोदर खोरे प्रकल्प आहे. स्वातंत्र्यानंतर पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. स्वातंत्र्यानंतर असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे लॉर्ड माउंटबॅटन. स्वातंत्र्यानंतर पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन. पुढील प्रश्न पहा. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? पर्याय पहा. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान. लक्षात ठेवा, राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान सिंदखेड राजा कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा जिल्ह्यात आहे. व्हाईसरॉय पद कोणत्या वर्षी समाप्त झाले? व्हाईसरॉय पद कोणत्या वर्षी समाप्त झाले? तर 1947. 1947. पुरंदरचा तह कोणत्या वर्षी झाला होता? पुरंदरचा तह. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे जून 1665. पुरंदरचा तह जून 1665. पुढील प्रश्न पहा. भारतात पवन ऊर्जा क्षेत्रात कोणते राज्य आघाडीवर आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे तामिळनाडू. पवन ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर असलेले राज्य आहे तामिळनाडू. व्हाईसरॉय पदाची सुरुवात कधी झाली? व्हाईसरॉय पदाची सुरुवात कधी झाली? तर 1858. लक्षात ठेवा, 1858 व्हाईसरॉय पदाची सुरुवात. खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित वाचा. खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? पहा. महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा नंदुरबार बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आहे, बरोबर आहे. ऊसतोड कामगारांचा जिल्हा बीड बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं? खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? विद्यार्थी मित्रांनो, तीनही पर्याय बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही. यापैकी नाही. बंगालची फाळणी झाल्यावर कोणते आंदोलन सुरू झाले? बंगालची फाळणी झाल्यावर कोणते आंदोलन सुरू झाले? तर वंगभंग चळवळ. वंगभंग चळवळ. पुढे पहा. संविधान सभेने उद्देश पत्रिकेचा स्वीकार कधी केला? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 30 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. संविधान सभेने उद्देश पत्रिकेचा स्वीकार कधी केला? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 22 जानेवारी 1947. 22 जानेवारी 1947. उंबराचे फूल या शब्दप्रयोगाचा अर्थ काय? उंबराचे फूल. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अतिशय दुर्मिळ. उंबराचे फूल म्हणजे काय? अतिशय दुर्मिळ. पुढे पहा. त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? या ठिकाणी योग्य उत्तर आहे बलवंतराय मेहता समिती. बलवंतराय मेहता समितीने त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना मांडली. गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1911.
साल लक्षात ठेवा 1911. प्रश्न काय विचारला आहे? गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर 1911. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, बांधण्यात आले म्हणजे सुरुवात झाली 1911ला सुरुवात झाली. आणि जर असा प्रश्न आला कधी पूर्ण झाले ते बांधकाम, तर 1924ला ते काम पूर्ण झालं होतं. ओके, सुरुवात झाली 1911ला आणि 1924 मध्ये ते काम पूर्ण झालं होतं. ओके, खालीलपैकी कोणते भारतातील एकमेव नदीवरील प्रमुख बंदर आहे? नदीवरील प्रमुख बंदर आहे तर कोलकाता. कोलकाता. पुढे पहा, पानिपतची दुसरी लढाई कोणादरम्यान झाली? योग्य उत्तर आहे अकबर आणि हेमू. अकबर आणि हेमू. पुढे पहा, 6 जानेवारी 1832. 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र डॅश डॅश यांनी सुरू केले? तर बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर. संयुक्त राष्ट्रसंघाने 2025 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? योग्य उत्तर आहे हिमनद्या संरक्षण वर्ष. हिमनद्या संरक्षण वर्ष हे वर्ष संयुक्त राष्ट्राने घोषित केलं आहे. कोणतं वर्ष? तर 2025 वर्ष. ओके, हिमनद्या संरक्षण वर्ष 2025 कोणी घोषित केलं? संयुक्त राष्ट्र संघ. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. काही प्रश्न खूप सोपे होते आणि काही प्रश्न थोडेसे अवघड होते. विद्यार्थी मित्रांनो, 25 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली ते मला कमेंट करून सांगायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.